बेसिकली ती माझ्या आयुष्याची परी असेल. अशी जादूची कांडी फिरवेल आणि माझं अख्खं आयुष्यच बदलून टाकलं. ती माझ्या आयुष्याची जादूगर असेल. कळलं का? कळलं कळलं. चला म्हणजे श्री, अहिल्या, आदित्यच्या अपेक्षा काय आहेत हे आता तुम्हाला कळलं ना. म्हणजे आता वधू संशोधनाला सुरुवात करायला हरकत नाही काय? हो जोरदार. अहिल्या, अगं अलीकडे तुझं सासवडला फार येणंच होत नाही बघ. आज तू सगळ्यांना घेऊन आलीस ना, इतकं छान वाटतंय मला. घर कसं भरल्यासारखं वाटतंय नाही का? अगदी खरं. आदित्य सर, देवी आईलाही खुश आहेत. हा ना? हीच योग्य वेळ आहे आपल्या लग्नाबद्दल त्यांना समज खरं खरं सांगायची. आपण सांगूया का त्यांना खरं? काय झालं आदित्य सर, माझं काही चुकलं का? नाही 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 वेडी, तुझं काही चुकलं नाहीये. पण पारू प्लीज समजून घे ना. म्हणजे काय आहे ना, हे बघ, श्रीनिवास काका आणि लक्ष्मी मावशी आईबाबांचे कॉलेजपासूनचे मित्रमैत्रिणी आहेत. त्यांच्या समोर इतक्या मोठ्या सत्याचा सामना करायला मला त्यांना लावायचा नाही आहे. म्हणजे आई बाबा काय रिॲक्ट होतील, कसे रिॲक्ट होतील मला खरंच कळत नाही. मला हे सांगायला त्यांना अजून थोडा वेळ हवा आहे. आदित्य सर, तुम्हाला समजत नाही. हे बघा, अजून वेळ नको घालवायला. आपल्या भविष्याचा प्रश्न आहे. मला माहिती आहे. प्लीज आदित्य सर, तुम्हाला हे बी समजत नाही. मला जड जाते असं वावरायला. पारू, तुला असं का वाटतंय की मी समजू शकत नाही? डेफिनेटली समजू शकतो यार. पण पारू, तुला थोडा पेशन्स ठेवावा लागेल प्लीज, माझ्यासाठी. पारू. आदित्य सर, हात सोडा माझा. हात का सोडू? मी नाही हात सोडणार आहे. नाही सोडणार म्हणजे? एक तर तुम्ही माझं काय ऐकत नाही. तुम्ही हात सोडा. ओके सोडा म्हणलं ना. माझं ज्या मुलावर लई प्रेम आहे त्याच्या बरोबर माझं लगीन झालं आहे. आणि आता त्यांचा साखरपुडा एका दुसऱ्याच मुलीसोबत होणार आहे. काय? या गेटच्या आतमध्ये जो महाल आहे ना, त्या महालात त्यांचा साखरपुडा होणार आहे. माझा साखरपुडा आहे. मला इथे अजिबात तमाशा नको आहे. एक मिनिट थांबा. म्हणजे त्याचा साखरपुडा या पॅलेसमध्ये? होय. आदित्य नक्कीच पारू मॅडमना फसवत होणार नाही त्याला. पारू मॅडमचं इतकं प्रेम आहे त्याच्यावर आणि खेळवतोय का? अहिल्या, कोणीच नाही आलंय, आपणच पहिले आहोत. येत असतील हळूहळू. जबाबदारी मी घेईन. मला एक किस्सा आठवला आता. माझाच आहे, तुम्हालाही माहित नाही. आणि हा, ऐका ना, एकदा मी लहान होतो, दादा होता बऱ्यापैकी मोठा, पण मी आपल्या पार्किंग मध्ये ना पाणीच असतं ना पावसाळ्यात, तर मी आणि दादा तिकडे पेपर बोट सोडत होतो. पेपर बोट. आणि तिथे मला एक छोटा खेकडा दिसला. हा, एकदम छोटा. तर मी आपला क्युरिओसिटीने त्याला धरायला गेलो, त्यांनीच मला धरलं. मी पॅनिक झालो, तर यांनी मला सांभाळायला पाहिजे ना. हा मला उलटा सांगतोय की खेकड्यांमध्ये विष असतं, तुला काहीतरी होणार. मी तसंच बोट घेऊन आईकडे गेलो. आईने काय केलं असेल असं वाटतं तुम्हाला? काय केलं? मला फटकावलाय चांगला. मला म्हणे चिखलात कोणी खेळायला सांगितलं होतं तुला? या योग्य वेळेला बस ना मग. या बस.
बरं हा दे ना थोडंसं. बाबा काका काका ऐका ना, मला आठवते तुम्ही एकदा म्हणाला होतात की तुम्ही तुमच्या कॉलेजच्या गॅदरिंगला एक गाणं गायला होतं. कमॉन कमॉन आओ, अरे मौका भी है दस्तूर भी है, अरे हीच ती वेळ, हाच तो क्षण आहे. कमॉन कमॉन चला चला. असं नाही का, बस काय आवाजात गा, पण गावं लागणार गावं लागणार. कमॉन कमॉन बाबा. बस ठीक आहे, आता गोड मारून घ्या पण. हा बस काय. हा. दूसरे करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम एक दूसरे के वास्ते मरना पड़े तो तैयार हम हैं, तैयार हम एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम. पण तुम्ही थोडंसं जपून राहा, नाही म्हणजे त्या दोघी ना वाटतात तितक्या मूर्ख नाही आहेत. तुमच्या कॉलेज टाईममध्ये असतील म्हणजे साध्या सिम्पल टाईप्स, पण आत्ता एकदम तयार झालेल्या आहेत. कधी आपलाच प्लॅन आपल्यावर पलटवतील ना, कळणार सुद्धा नाही. तू असं बोलतेस कारण तू अजून मला ओळखत नाहीयेस.